होता, या पृथ्वीवरती त्याचं राज्य होतं, अधोलोकावरती त्याचं राज्य होतं. परंतु येशू ज्यावेळेस मनुष्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, येशूने ज्यावेळेस वधस्तंभावर रक्त सांडलं, त्यावेळेस ह्या किल्ल्या ज्या दुष्ट आत्म्याच्या हातात होत्या त्या त्याने काय केल्या, हिसकून घेतलेल्या. आणि तो अधिकार कोणाच्या ताब्यात आला, येशूच्या. मग आता जो अधिकार किंवा ज्या किल्ल्या आहेत त्या कोणाच्या ताब्यात आहेत, येशूच्या. आणि जो अधिकार येशूच्या ताब्यात आहे तो कोणाला देता येतो, तुम्हाला देता येतो. मग अधिकारी कोण आहे, आपण आहोत. परमेश्वरामध्ये तारलेले लोक अधिकारी आहेत, म्हणून आम्हाला तो अधिकार दिलेला आहे. ज्यावेळेस आम्ही मुखाने कबूल करतो आणि शब्दाने बोलतो त्यावेळेस तो अधिकार आमच्या ताब्यामध्ये येतो. म्हणून आता मृत्यू राहिलेला नाही. जो येशूवरती विश्वास ठेवतो, जो येशूच्या मरणावरती विश्वास ठेवतो, येशूने केलेल्या बलिदानावर विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी अधोलोक ठेवलेलं नाही. कारण की येशूने अधोलोकाच्या किल्ल्या स्वतःजवळ ठेवलेल्या आहे. म्हणून